सतत जसे ट्रेंड चेंज होतात ना तशी इंडस्ट्री चेंज होतीये हे मला या 2-3 वर्षात इतकं प्रकर्षाने जाणवलंय. वेळ लागेल पण मिळेल काहीतरी जे चांगलं आहे आपल्यासाठी ते नक्की मिळेल. असे खूप अनुभव मला आलेत की अरे तू केलीस का, म्हणजे मी आता हे करतेय ना की हो मला परत काही असेल तर सांगा. तुझं लग्न लवकर झालं का? लग्न लवकर झालं. किती वर्षी गेलं? मग माझं एज कळेल पण ठीक आहे. 23 पूर्ण 24 ला लग्न झालं. मी आता खूप मोठी चांगली हिंदी फिल्म केली आहे. सो हे आहे ना, हे आलं. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. PNG ज्वेलर्स प्रस्तुत तिची गोष्टमध्ये आज एक खास सेलिब्रिटी मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर मला तिच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ॲक्च्युली ना असं म्हणतात की आपण एकदा आई झाल्यानंतर पुन्हा एकदा कामावर जाणं किंवा पुन्हा एकदा त्या प्रकारचे प्रोजेक्ट अट्रॅक्ट करणं हे खूप कठीण असतं आणि खूप मेहनत घ्यावी लागते. तिची सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतची रॉ खरी आणि प्युअर जर्नी मला जाणून घ्यायची आहे. आजच्या तिची गोष्टमध्ये स्वागत करूया राधा सागरचं. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो खूप मच. स्वागत राजश्री मराठीमध्ये. खूप संतूर मॉम दिसतेत सगळ्यात आधी तर, बिकॉज आपण भेटलो होतो वीरच्या बारशाला आणि कार्यक्रमांनाही भेटलो, पण तू खूप मेंटेन केलेस स्वतःला. आता मस्त दिसतेस राधा. थँक्यू. स्टील ट्राईंग. येस. काय म्हणते, कशी आहेस, काय चाललंय, हाऊ वीर इज ट्रीटिंग यू? वीर आता 2.5 वर्षाचा झालाय. सो आता मी बाहेर पडते हळूहळू की त्याला पण थोडी सवय झाली पाहिजे की आई नसते किंवा त्याला असं कळत नाही की एकदम अरे आई कुठे गेली. सो त्याला ते मुंबई कारण पुण्यात फॅमिली आहे ना. सो ते आता अपडाऊन चालू आहे. ओके. पण आहे ना, मी जसं आता इंट्रोडक्शन मध्ये म्हणाले की आई होणं ही खरं तर फार सुंदर गोष्ट आहे, पण त्याच्यानंतर पुन्हा आपल्या कामाला रुजू होणं किंवा त्याच्या आधी कामात ब्रेक घेणं ही जरा कठीण गोष्ट असू शकते अनेकदा, कारण आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड म्हणतात, राईट? ॲब्सोल्युटली. तुझ्या बाबतीमध्ये काय आहे? तू बिलीव्ह करतेस यावर? हो, म्हणजे आता हे फार कमी शब्दात सांगणं फारच डिफिकल्ट आहे, पण मी तुला सांगते म्हणजे आधी जी मी होते ना, म्हणजे आता इंडस्ट्रीत मला 12-13 वर्ष झाली आहेत. पुणे मुंबई हा प्रवास किंवा माझ्यातला चेंज ओव्हर, इंडस्ट्रीमध्ये आलेले अनुभव, तर तेव्हा मी अशी खूप प्रॅक्टिकल आणि हे ते अशी होते किंवा अजूनही आहे. पण तेव्हा असं होतं की हा ठीक आहे, म्हणजे ही फेज येणार आहे किंवा आई व्हायचं आहे. हा इंडिव्हिज्युअल म्हणजे माझा डिसिजन होताच की कधीतरी मला व्हायचं आहे, कारण ती खूप अप्रतिम गोष्ट आहे आणि तो अनुभव मला एकदा घ्यायचा होताच. सो मला वाटलेलं की हा ठीक आहे, होईल मॅनेज, आई व्हायचं, थोडासा ब्रेक, मग परत रिझ्यूम असं. पण जसं दिसतं तसं नसतं ना. आणि ऑल टुगेदर तुम्ही 360 कसे चेंज होता इमोशनली, फिजिकली. सो जेव्हा त्या प्रोसेसमधून तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला कळतं. ऑफकोर्स ती जर्नी खूप ब्युटिफुल आहे, पण पुन्हा एकदा तेच की त्या वेळेला तो रोल आपण प्ले केला पाहिजे. सो तो एक आईचा रोल प्ले करतीच आहे, पण त्याच्यानंतर पुन्हा माझं जे पहिलं प्रेम आहे हा, सो त्याच्यासाठी मी एवढे वर्ष दिली आहेत किंवा द्यायची आहेत. सो तिथे पुन्हा आता मी परत वळली आहे. आणि ऑफकोर्स आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हे होतं, नियमच आहे तो. आणि इतकी म्हणजे सतत जसे ट्रेंड चेंज होतात ना तशी इंडस्ट्री चेंज होतीये हे मला या 2-3 वर्षात इतकं प्रकर्षाने जाणवलंय. आणि जे मी बघतीये म्हणजे डेली सोपच्या बाबतीत तर फारच या गोष्टी घडतात, कारण खूप नवीन नवीन चेहरे, आणि त्यांनाही असं होतं ना की नवीन नवीन चेहरे पाहिजेत, सतत नवीन दिसलं पाहिजे. सो गो विथ द फ्लो असं चालू आहे. पण स्टील आय बिलीव्ह की आपण जे काम केलंय, की मी कुठल्या पद्धतीचं काम करते हे लोकांना माहिती आहे. सो ठीक आहे, वेळ लागेल पण मिळेल काहीतरी जे चांगलं आहे आपल्यासाठी ते नक्की मिळेल. सो आय एम ट्राईंग. राधा, पण स्क्रॅच पासून सुरुवात करावी लागते, परत ABCD करावं लागतं? येस. हो, कारण कसं आहे आता मला माहिती आहे मी आई झाली आहे किंवा हे ते, माझ्या दृष्टीने मला फार असा फरक नाही पडू देत, पण समोरच्याच्या दृष्टीने तो खूप फरक पडतो. अरे बापरे, मग ही आई झाली आहे, मग आता ती परत रिझ्यूम झाली असेल का, तिला परत करायची इच्छा असेल का, मग कुठल्या पद्धतीचे रोल तिला आवडतील करायला, मग आपण हा रोल विचारावा का. असे खूप अनुभव मला आलेत की अरे तू केलीस का, म्हणजे मी आता हे करते ना की हो मला परत काही असेल तर सांगा, सस्टेनेबल काम मी पण शोधतीये.
सो मग तशा ह्याने की अरे हो केलीस का सुरुवात, हा मग मी सांगतो, असं पण येतं. किंवा मग तशा पद्धतीचे रोल कधी कधी ऑफर केले जातात. एज ग्रुपमध्ये खूप फरक पडतो समोरच्याच्या. पण मला असं वाटतं की जे म्हणजे काय म्हणतात, मी माझ्या काही गोष्टींवर ठाम आहे की मला हे करायचंय, या पद्धतीने करायचंय. म्हणजे मला क्वांटिटी वर्क मी कधीच केलं नाही, क्वालिटी वर्कच केलं. जे मी प्रोजेक्ट्स केले, मग ते नाटक असू दे, फिल्म असू दे, वेब असू दे किंवा सिरियल असू दे, की ती भूमिका लक्षात राहिली पाहिजे लोकांच्या, अशीच कामं मी केली आहेत. आणि त्या पद्धतीनेच पुढे मला मिळतील आणि मी करेन, हे मला खात्री आहे. 100%. जरा काही वर्ष मागे जाऊन मी तुला विचारीन की एकतर मला सांग, तुझं बालपण कसं होतं? सिन्स तू आता वीरचं बालपण एन्जॉय करतेस, तुझं बालपण कसं होतं? आणि आता राधा जे काम करते अभिनय क्षेत्र, त्याचं कुठेतरी पाळंमुळं तेव्हापासूनच आहे तुझ्या लहानपणापासून? असावीत. मला एक गोष्ट सांगायला खूप आवडेल. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईची वहिनी तिथे होती. तिनेच मला पहिल्यांदा हातात घेतलं. म्हणजे आईने मला सांगितलं हे. तर तेव्हा तिने हातात घेतलं आणि ती म्हणाली की नटी झाली. म्हणजे मला हे बोलताना पण असं काटा येतोय. आय डोंट नो समहाऊ त्या गोष्टी कुठेतरी हे होतात का, पण हे ती वाक्य म्हणाली होती. सो आणि डान्सची आवड मला लहानपणापासून होती. सो मी कथक आणि हे ते शिकलेले. 4थी पासून मी शिकायला सुरुवात केलेली. सो डान्स, मग नंतर आफ्टर 10 जेव्हा फिरोदिया आणि कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक वगैरे, सो थिएटरची आवड होती. सो ते करत होते मी. पण करिअर म्हणून असं वाटलं नव्हतं किंवा विचार केला नव्हता. मग नंतर लग्न झालं. नवरा खूप सपोर्टिव्ह आहे किंवा मला असं वाटतं म्हणजे तो भक्कम आधार आहे किंवा तो माझ्या मागे आहे, म्हणूनच एवढ्या गोष्टी इझिली शक्य आहेत. कारण नेहमी मला असं वाटतं तुम्ही कितीही कुठेही जा, पण तुमच्या मागे कोणीतरी असेल ना तरच त्याचा उपयोग आहे. तुमच्या मागे म्हणजे तुमच्या सोबत तुमची फॅमिली किंवा सपोर्ट सिस्टीम. सो ते कोणीतरी पाहिजे. तुम्ही एकटंच जाऊन काही उपयोग नाही. म्हणजे ते तुम्ही सेलिब्रेट कोणाबरोबर करणार, काही असेल तरी. म्हणजे दुःख असेल तरी ते सेलिब्रेट करता आलं पाहिजे. आणि आनंद असेल किंवा मला कुठलं अवॉर्ड मिळालं तर ते मी आनंद तो शेअर करता आला पाहिजे. खरंय. सो फॅमिली इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि जेन्युअनली म्हणजे ना सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. त्याच्याशिवाय खरंच काही शक्य नाहीये. आणि ना आधी म्हणजे आता एक 12-13 वर्ष आपण आता सोशल मीडियामुळे गोष्टी खूप क्लिअर आहेत की कॉम्पिटिशनही क्लिअर आहे किंवा कलाकार काय करतोय ते कळतं. पण आधी जेव्हा तू सुरुवात केलीस तेव्हा सोशल मीडिया एक तर एवढा स्ट्रॉंग नव्हता, एक गोष्ट. आणि या क्षेत्रामध्ये मुलीला पाठवायचं का, इथून सुरुवात होती. तुला सपोर्ट आहे घरातनं आधीपासून? हो, मी माझं सांगते ना, माझी सुरुवातच लग्नानंतर झाली. पण माझे म्हणजे माहेरचे, सासरकडचे किंवा मेन नवरा, कारण तो तुम्ही त्याच्यासोबत जास्त असता किंवा त्याच्याबरोबर तुम्हाला पुढचं आयुष्य काढायचंय. पण येस, सगळे सपोर्टिव्ह आहेत आणि म्हणूनच या गोष्टी शक्य आहेत. म्हणजे आफ्टर म्हणजे आता डिलिव्हरी किंवा वीर आहे तेव्हा तर या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवतात की तुम्हाला कोणीतरी पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर सोडून एक मी फ्री माइंडसेटने जाऊ शकते कुठेही आणि काम करू शकते तेवढं 100% देऊन. तुझं लग्न लवकर झालं का? लग्न लवकर झालं. किती वर्षी गेलंस? मग माझं एज कळेल, पण ठीक आहे. 23 पूर्ण 24ला लग्न झालं. ओके. आणि आधी मी करत होते पण असं खूप नव्हतं. मग मी जॉब, डान्स, कोरिओग्राफी तू जॉब पण केलास? हा, मी ग्राफिक डिझायनर म्हणून जॉब करत होते कॉलेज नंतर. आणि मग डान्स कोरिओग्राफी करत होते. सो माझं म्हणजे पहिलंच मी ह्याच्यात एंट्री कशी झाली तर एक मी डान्स म्हणजे कोरिओग्राफी केली होती एका लावणीची, एक बैठकीची लावणी होती तर एका फिल्ममध्ये. तर मग ते माधव अभ्यंकर, प्रकाश धोत्रे वगैरे ते होते. तर ते नाटक करायचे घाशीराम कोतवाल. आणि मग त्याच्यात सतत म्हणजे मुली पाहिजे असायच्या, मुलगी म्हणून किंवा एक डान्सर पण होती त्याच्यात ते म्हणून. तर मग त्यांना तेव्हा ते ड्युरिंग द शूट मला कळलं की काहीतरी चालू आहे. मग ते म्हणाले की हिला विचारून बघूयात. मग त्यांनी मला विचारलं. मग ते म्हणाले की तू आधी नाटक बघायला ये, म्हणजे तुला कळेल की एक्झॅक्टली काय. कारण ते घाशीराम कोतवाल हे खूप अजरामर नाटक आहे आणि जे लाईव्ह असतं सगळं. म्हणजे ते रेकॉर्डेड किंवा असं काही नाही, सगळं लाईव्ह असतं. सो मी ते बघायला गेले तर मी वेडीच झाले. म्हणलं कमाल आहे, याचा भाग आपल्याला होता आला तर ते खूप भारी होईल. मग मी तो गुलाबीचा रोल प्ले केला, जी डान्सर पण आहे आणि ऍक्टिंग पण होती त्याच्यात. सो अशाने सुरुवात झाली. मग एकातून दुसरं नाटक, आई रिटायर होतीये, मग काही प्रायोगिक नाटकं. मग मी तुला सांगते दर्शना, मुंबईत मी या आधी म्हणजे इंडस्ट्रीत यायच्या आधी मी एकदाही आले नव्हते किंवा मी फार अशी त्या कोशातच होते. पुणे किंवा घर, फॅमिली असंच होतं. सो मी इंडस्ट्रीत आल्यापासून मुंबई अपडाऊन सुरू झालं. सो एक वेगळीच म्हणजे माझा स्वतःचा इतका तो ग्राफ हे झाला
इतका चेंज ओव्हर मला स्वतःला जाणवतो की आधी मी कशी होते आणि आता मी किती एक कॉन्फिडंट असतो आपण की मी कुठेही जाऊ शकते, काहीही करू शकते. हा कॉन्फिडन्स मला मुंबईने दिला. सो मी फार मानते, म्हणजे मुंबईला खूप जीव आहे किंवा मुंबईची, म्हणजे मी खरं सांगते मला इतके चांगले अनुभव आहेत इथल्या लोकांबद्दल. सो मला खूप प्रेम आहे मुंबईवर. ओके. हा. पण असं असतं ना की आपण, तू म्हणालीस की तू लहान करतेस, तू कथक शिकलीस किंवा त्यानंतर तू कोरिओग्राफर म्हणून काम केलंस, ग्राफिक डिझायनिंग. आपलं स्वप्न वेगळं आहे खरं तर, अभिनय, आपल्याला अभिनय करायचा आहे. तर म्हणजे ना अनेकदा होतं की अरे जॉब करायला लागलो की आपण जॉबच करत राहतो, बरोबर. मग ते स्वप्न कुठेतरी बाजूला पडतं. कारण काय, पहिली गोष्ट म्हणजे मॉनिटरी इन्व्हॉल्वमेंट, की महिन्याच्या एका पर्टिक्युलर तारखेला आपल्या अकाउंटला पगार येतोय, ते सगळं बाजूला सोडून एका अशा फील्डमध्ये आपण जम्प करतो की जी खूप बेभरवशाच आहे. करेक्ट आहे. राईट. हम्म. तो डिसिजन, आय नो सागरने तुला खूप मदत केली असेल त्या डिसिजन मध्ये, बट व्हॉट एक्झॅक्टली काय होतं? असं झालं की म्हणजे जसं मी म्हणाले की नाटक, एकातून दुसरं नाटक, किंवा ते असे कामं यायला लागली समोरून. ओके. आणि तेव्हा माधव अभ्यंकर जे खूप वेल नोन Yes, ऍक्टर yeah, आहेत, yeah. सो त्यांनी मला सांगितलं की बाबा ते एक शो करत होते, डेली सोप, नाव नाही आठवते, पण ते करत होते. तर त्याच्यात एक केमिओ होता. तर मग ते म्हणाले की तू करशील का? मग म्हटलं मला काहीच माहित नाही. मग त्यांनी सांगितलं मला असं असं ऑडिशन असतं, ते असं असं प्रोडक्शन हाऊसेस असतात, तिथे जायचं, मग ते असं असं गोष्टी असतील. मग त्यांनी मला सगळं स्टेप बाय स्टेप सांगितलं. मग त्यांनी मला एकदा सेटवर बोलवलं, एक मोहरा बोल नावाची सिरियल. तर त्यांनी मला एकदा सेटवर, आणि ते तुला सांगायला खूप आवडेल की मी कधीच मुंबईत गेले नाही, काही माहिती नाही ना. तर तो पहिला अनुभव असा होता की सेटवर जायचंय, मग शूटिंग वगैरे, मग तिथे जाऊन मग ते काय ऑडिशन वगैरे घेणार होते आणि मग मला ते करायचं होतं. तर तेव्हा माझी पूर्ण फॅमिली माझ्यासोबत आली होती त्या सेटवर. हा. कारण अगं मी फार अशी लाजरी बुजरी, मग अरे बापरे कसं असेल, मग असंच मुलीला सुनेला पण पाठवायचं, तर मग किंवा शूटिंग आहे तर आपण सगळेच जाऊ, बघूयात कसं असतं. असं ते सगळंच मिक्स्ड होतं, एक्साइटमेंट सुद्धा, नर्वसनेस सुद्धा आणि भीती सुद्धा. पण मग तिथे गेल्यावर बापरे, ओके असं असं असतं. मग तिथे मग मला तो रोलही करायला मिळाला आणि मग तो मी केला. सो तो माझा जे कॅमेरा फेस करून जे पहिलं हे होतं, तर तो कॅमिओ होता, जो माधव अभ्यंकरांमुळे मला करायला मिळाला. पण अशी ती सुरुवात झाली आणि म्हणजे मला असं खरंच वाटतं की सागरचा सपोर्ट तर आहेच आहे, पण ते कळायलाच वेळ लागतो. म्हणजे हल्ली ना इतके ऑप्शन्स झालेत. सो मला एक्झॅक्टली काय करायचंय हे, म्हणजे आता मी जॉब करत होते, ओके हे का, नाही नाही, मग ते प्रायोरिटीज पण बदलतात. नाही नाही, मंथली पैसे आले पाहिजेत, हे पण असतंच ना, वाय नॉट. तर मग ते आहे, मग लग्न झालंय, मग ओके, मग असं असं, पण मग मला ते करायचं होतं का, मग ते खरंच शक्य आहे का. मग तेव्हा असं झालं की कामं येत आहेत ना, तर आपण करून बघूयात, एक आपण गिव्ह इट अ ट्राय. सो ट्रायल बेसिसवर आपण करून बघूया काय होतंय. आणि तेव्हा एवढं याची कल्पना नव्हती की एवढं हे अनिश्चितता असते, किंवा मग पैसे मग मॅटर करतात का, मग काम चांगलं मॅटर करतं, या पण ऍब्सोल्युटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा, मग त्याचा मध्य कसा साधता येईल काय, मग असं आम्ही ट्रायल बेसिसवर करायला लागलो. मग छोटे छोटे रोल, मग मोठे रोल, मग डेली सोप, मग चांगले रोल, मग कॅरेक्टर, म्हणजे फिल्ममध्ये कॅरेक्टर रोल, मग लीड फिल्म. पण ते असं होत गेलं आणि मला कळत गेलं की मला ह्याच्यात आनंद आहे, समाधान आहे, हेच मला करायचं आहे. ठीक आहे, थोड्याशा गोष्टी फायनान्शियली थोडंसं जरा अनस्टेबल असतील, पण मग बघूयात आपण कसं होतंय. सो अशा ह्याने ते सुरू झालं. तू कुठे फोकस जास्त ठेवतेस, की रेग्युलर काम, चांगलं काम, की नो डाऊट आपल्या अकाउंटमध्ये पैसे हवेत म्हणून ठीक आहे एखादं छोटं कॅरेक्टर का होईना करूयात? नाही, आता ह्याच्यात पण कसं आहे, पैसे लागतातच, हे आहेच आहे, पण जास्त माझा फोकस काम, कॅरेक्टर, ते कसं चांगलं, कारण आणि ते सुद्धा मीडियम मॅटर करतं. म्हणजे डेली सोप तिथे खूप टेक्निकल गोष्टी असतात, किंवा ते तू रोज नाही बघणार, म्हणजे आजचा एपिसोड झाला, इट्स लाईक अ न्यूजपेपर, बरोबर आहे. पण तुला त्यांनी फेस व्हॅल्यू मिळते, तुला त्यांनी, म्हणजे तू इतक्या इझिली तू घराघरात पोचतेस रोज, आणि तुला पैसे पण मिळतात. सो हा या मीडियमचा प्रचंड प्लस पॉईंट आहे. फिल्मचं म्हणशील, म्हणजे मला पर्सनली करायला आवडते ती फिल्म, कारण ती राहते शेवटपर्यंत, की जे मी केलेलं आहे ते, म्हणजे अजूनही मला म्हणतात की त्याच्यातलं ते छान होतं वगैरे, किंवा
एक वेगळीच भूमिका जी राधा नसते ती मला करायला मिळते आणि ते मग चॅलेंजिंग वाटतं मला ॲज अन ॲक्टर म्हणून. तर ते वेगवेगळं मला करायला मिळतं फिल्म म्हणून. पण आता फिल्मचं पण तू बघतीयस की त्या फिल्म्स म्हणजे असं नाही झालं पाहिजे, जास्तीत जास्त मराठी फिल्म्स आल्या पाहिजेत आणि त्या बघितल्या गेल्या पाहिजेत. करेक्ट आहे. मराठी लोकांकडूनच मराठी फिल्म्स बघितल्या जात नाही तेवढ्या. खरंय. सो ते बघितल्या म्हणजे धुरंधर सगळ्यांनी बघितली असेल किंवा म्हणजे मी जस्ट सांगते की हो. हिंदी जेवढ्या बघितल्या जातात तेवढ्याच मराठी फिल्मला मराठी लोकांनी उचलून धरलं पाहिजे, करेक्ट आहे. कारण ते आपलं आहे. सो मी दोन्ही करण्याचा प्रयत्न करते, कारण डेली सोप म्हणजे आता मी डेली सोपच्या शोधातही आहे, पण समहाऊ होतंय नाही होतंय असं अशा गोष्टी घडतात. पण फिल्म आणि वेबचं चालू आहे, ज्याच्यात मी ॲज अन ॲक्टर म्हणून जास्त एन्जॉय करते. क्या बात, मस्त. आणि ना तू आता फार छान सांगितलंस ते म्हणजे की त्या एक मोह अबोलच्या निमित्तानं तू पहिल्यांदा मुंबईत आलीस. खरं तर इकडे आल्यानंतर अनेक गोष्टी पहिल्यांदा कराव्या लागतात, राईट? आणि हळूहळू आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज होतो. राधा, मला सांग की जेव्हापासून तू फुल फ्लेज या इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केलीस, आलीस इकडे आता मुंबईमध्ये, तुला स्वतःच्या वागण्या बोलण्यामध्ये, पर्सनॅलिटीमध्ये किंवा दिसण्यामध्ये काही बदल करावे लागले किंवा तू स्वतःहून केलेस एक स्वतःला छान प्रेझेंट करण्यासाठी? ऑफकोर्स मला असं वाटतं ते अजूनही म्हणजे ते असं संपत नाही. ओके. म्हणजे आधी तर कळायलाच 4-5 वर्ष जातात. ऑब्व्हियसली तुम्हाला काहीच माहिती नसतं. मग म्हणजे आणि त्यात बाहेरून मुली येतात करतात, तशी मीही पुण्यावरून अपडाऊन करायचे, ऑडिशन्स द्यायचे, परत ते सगळं करून मीटिंग वगैरे करून परत जायचे. तर ते कळायला की ओके हाऊ यू लुक प्रेझेंटेबल किंवा मग काय ते म्हणजे कॉपी पण नाही ग, म्हणजे आधी कॉपी करू असं होतं की नाही हे ना हिचं हे छान आहे, आपण तसं करूयात, हे घेऊयात. पण ते तुला सूट होतंय का हे कळायला पण थोडा वेळ लागतो. ऑफकोर्स आत्ताच्या मुलींना फार लगेच कळतं, पण तरी सुद्धा की हे मला सूट होतंय का, मग मला काय केलं पाहिजे की ज्याने मी बरी दिसेन, म्हणजे मेकअपच्या बाबतीत म्हण, लुकच्या बाबतीत, कपड्यांच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत. सो त्या हळूहळू गोष्टी कळत जातात आणि मग मला एवढंच वाटतं की काहीही घालू देत मी कम्फर्टेबल आहे का हे जास्त मॅटर करतं. म्हणजे मी वाटेल ते घातलं तरी मी ज्या कॉन्फिडन्सनी वावरते किंवा ज्या कम्फर्टेबली मी ते हँडल करते तेवढंच मॅटर करतं, बाकी काहीच नाही. तू काहीही घाल ते मग छानच दिसणार आहे असं मला म्हणजे कळलंय की तुम्ही स्वतः किती त्याच्यात कम्फर्टेबल आहात. अगदी. आणि ना तू जसं म्हणालीस की झाली आहेत 12-13 वर्ष, पण राधा सागर हे नाव प्रॉमिनंटली घराघरात पोहोचलं ते म्हणजे आई कुठे काय करते या सिरियल मधनं. जी अंकिता तू साकारली होतीस तिने अक्षरशः कहर केला होता आणि तो ट्रॅकही फार रंजक होता आणि खूप हॅपनिंग होतं. तर ना आपण इतकी मेहनत करत असतो की मग असा एखादा रोल आपल्या आयुष्यामध्ये येतो की आहा वा, कारण जे तुलाही असं वाटत असेल ना की या रोलनी तुला एक वेगळी ओळख मिळून दिली. ऍब्सोल्युटली. आणि काय होतं, तो जो पिरियड होता ना तो खूप महत्वाचा, म्हणजे कोविड त्याच दरम्यान होता. मग चला मग हा ट्रॅक तेव्हाच आणूयात आणि मग सगळे जेव्हा घरी होते आणि आम्ही तिकडे जाऊन शूट केलं होतं, बाहेर मुंबईच्या बाहेर जाऊन आम्ही शूट केलेलं. पण म्हणजे शूटला पण मज्जा आली आणि आपण सगळे घरी आहेत, आपण काम करतोय हे पण कुठेतरी असं वेगळं वाटत होतं, पण छान वाटत होतं. आणि मग त्याच्यामुळे त्याचा TRP खूप वाढला आणि ते कॅरेक्टर तेवढं त्या प्रकर्षाने घराघरात पोहोचलं. त्याचा निगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण त्याच्यामुळे मी ट्रोल खूप झाले आणि निगेटिव्ह हे पण खूप होते. म्हणजे बापरे, खूपच काय काय विचित्र गोष्टी त्या ह्याच्यात, म्हणजे कॅरेक्टर तसं होतं म्हणून दाखवल्या गेल्या. ते काय किंवा सुंदरा मनामध्ये भरली मधली अभिलाषा, त्याच्यात सुद्धा खूप हाय ड्रामा, एक्स्ट्रीम ड्रामा होता. सो मग पण विलन करायला मला स्वतःला आवडतं. म्हणजे त्या ज्या शेड्स आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मी काय काय करू शकेन, सो ते आवडतं मला. पण आई कुठे काय करते तुला कशी मिळाली? ऑडिशन्स थ्रू. मी असे ऑडिशन्स देत होते आणि मग ते DKP प्रोडक्शन, डिरेक्टर्स कट प्रोडक्शन, जे हिंदी प्रोडक्शन हाऊस आहे, तर तिथे मी हे दिलं होतं आणि मग ते शॉर्टलिस्ट होऊन मग ते काच झालं. पण फक्त म्हणजे काय होतं बऱ्याचदा, म्हणजे कॅरेक्टर जे लिहिलेलं असतं तर ते एक ठराविक हेच तुला सांगू शकतात. ते पुढे कसं जाईल, काय होईल, ते सगळ्या TRP वर असतात गोष्टी, किंवा बाकी पण कसे कॅरेक्टर्स आहेत, मग तो पेअर म्हणून कशी वर्क होतीये, मग होतीये का नाही होतीये, मग पॉझिटिव्ह ठेवायचं का निगेटिव्ह, कारण मी आधी पॉझिटिव्ह असणार होते, मग निगेटिव्ह, पण मग ते निगेटिव्ह कुठल्या लेवलचं निगेटिव्ह, अशा खूप गोष्टी असतात. सो ते ऑनगोईंग ते शो कसा जाईल त्याच्यावर ते गोष्टी ठरतात. आणि असं एखादं कॅरेक्टर जेव्हा हिट होतं ना आपलं, तेव्हा होप्स असतात की आता पुढे बदलला करिअरचा ग्राफ. म्हणजे आता अंकिता आपण केली, आता इथून पुढे कमालच सगळं येणार, बिकॉज
तेवढं स्किल्स तू दाखवले होते, बट ना अनफॉर्च्युनेटली तसं नाही घडलं. आय नो. तू काम केलंस, हा. बट ते जे प्रॉमिनंट गोष्ट आहे ना ती हा. नाही घडली. हो. दादा या मागची रिझन्स तू फाइंड आउट केलेस का, किंवा तुलाही असे होप्स होते की आता इतकं सुंदर कॅरेक्टर आपल्या वाटायला आलंय आणि आपण त्याला पूर्णपणे न्याय दिलाय, हा. आता पुढे जरा चित्र वेगळं असेल आपल्या करिअर ग्राफच्या बाबतीमध्ये? हो, पण बऱ्याचदा मी तुला तेच म्हणलं की जे वाटतं तसंच घडत होतं नाही. असं हा. होत नाही. पण मी एक गोष्ट, माझा खूप जास्त विश्वास आहे, म्हणजे माझ्या कामावर श्रद्धा आहेच आहे, आणि जे माझ्या बाबतीत जे होईल ना ते चांगल्यासाठी. म्हणजे त्यावेळेला खूप खूप वाईट वाटतं, खूप म्हणजे खूप हर्ट होते मी, किंवा की यार का नाही असं का, म्हणजे मग माझ्याच बाबतीत का वगैरे वगैरे ठरलेले प्रश्न. पण तरी सुद्धा मग नंतर की ते का नाही मिळालं, तर हे मिळणार होतं, हे जास्त चांगलं होतं, किंवा हे सगळ्या दृष्टीने माझ्यासाठी बेटर होतं. सो असं मी ते समजते. सो जे होतंय ते चांगल्यासाठी. अगदी. आणि पेशन्स इज द की. ऍक्च्युली म्हणजे इकडे काम करताना खूप पेशन्स ठेवावेच लागतात, नाहीतर खूप मग जास्त. समोरला काही काम केलं जातं, राईट? ऍब्सोल्युटली. आणि मग म्हणजे जे आपण ऐकतो, वाचतो, बोलतो, किंवा माहिती सगळं असतं आपल्याला, पण आपण ते ऍक्सेप्ट किती करतो ते जास्त मॅटर करतं, मला असं वाटतं. म्हणजे आत्ताची जी फेज आहे की यार मला का नाही मिळते मला डेली सोप, किंवा ठीक आहे मग मी तुला तेच सांगते की म्हणजे खूप वाटतं की नाही डेली सोप हवी आहे, पण मग का नाही, मी तर चांगलं काम करते, किंवा माझी कामं तर माहिती आहेत, मग का नाही मिळते. पण मग तरी सुद्धा माझ्याकडे काय आहे, म्हणजे त्या गोष्टी मग मी बघते की हे बाकीच्यांकडे नसेल, ते आहे माझ्याकडे आता, किंवा मी आता खूप मोठी चांगली हिंदी फिल्म केली आहे, सो हे आहे ना, हे आलं माझ्याकडे, मी केलं ते. सो म्हणजे असं नाही तर असं. येस. आणि ऍक्च्युली आहे ना, पेशन्स हे खूपच महत्वाचे, आणि ते हळूहळू का होईना ते सुटत जातात, राईट? आता वीरच्या जन्मानंतर 2-2.5 वर्ष तू खूप ट्राय करतेस वेगवेगळ्या माध्यमांमध्ये हो. काम करण्यासाठी, राईट? तुझे सुटले नाहीयेत ना पेशन्स? नाही, कारण तुम्हाला ते म्हणजे तुमचं हे फील्ड, तुम्ही ॲज अ माणूस म्हणून कसे आहात ते, आणि मुंबई मला असं वाटतं हे खूप खूप शिकवतात या गोष्टी. आणि तेवढा वेळ दिलाय, 12-13 वर्ष. असं नाहीये चला काय जे हल्ली जे फटाफट असे जातात, सो म्हणजे अशी मला इच्छा पण नाहीये. स्टेप बाय स्टेप. मला शरद काका म्हणाले होते एकदा की राधा, आमची पहिली डेली सोप असे कन्यादान, तर राधा हे बघ, असं एकदम वरती जायचं नसतं, कारण जे असे एकदम वरती जातात ते तेवढाच खाली पडत, म्हणजे खाली येतात तेवढाच एकदम खाली येतात. सो तू स्टेप बाय स्टेप जा, आणि तीच मजा आहे, ती जर्नी एन्जॉय कर, ते महत्वाचं आहे. सो मी ते करते फॉलो. पण पहिल्या मालिकेच्या दरम्यान तू कशी होतीस? एकदम साधी, सिंपल, फार न कोणाशी बोलणारी का काय? नाही, न कोणाशी बोलणारी नाही, हे याच्यात उपयोगाचं नाहीये. मी बोलणारी आहेच आहे, की आवडतं मला बोलायला, पण जास्तीत जास्त शिकण्याची इच्छा, हेच माझं सतत. कुठे मी अजूनही गेले तरी कोणाकडून काय शिकता येईल, म्हणजे काय म्हणतात, स्पॉट बॉय पासून ते टेक्निशियन पर्यंत, किंवा सगळेच, म्हणजे त्याच्यात को ऍक्टर्स आले, डिरेक्टर आले, प्रोड्युसर, सगळ्यांकडून काही ना काहीतरी शिकत असतो आपण सतत, आणि ते शिकलंच पाहिजे. सो ते कसं, म्हणजे एक कॅरेक्टर म्हणून मला कसं इम्प्लिमेंट करता येईल, म्हणजे असे आपण जाताना येताना पण खूप असे कॅरेक्टर्स बघतो ग, की ही बाई अशी का वागते, ओके पण हे चांगलं आहे, मग हिचं मी माझ्या ह्याच्यात काहीतरी उपयोग करू शकेन मी जेव्हा तसं कॅरेक्टर प्ले करेन. सो असं मी नेहमी बघत असते की तो माझा मोड ऑन असतो. आणि ना तू सुरुवातीलाच रंगभूमीचा उल्लेख केलास की तू आधी एकांकिका स्पर्धा वगैरे केलेल्या आहेत. मला सांग की रंगभूमी ना ही अशी गोष्ट आहे की ती नटाला शिस्त लावते एकतर, आणि तुमच्या समोर ऑडियन्स असतो, किंवा तुमच्या रोलचं सक्सेस फेल्युअर हे तुम्हाला इमिडिएट कळतं, राईट? लाईव्ह असतं. एक्झॅक्टली. सो तुझं आयुष्य कसं बदललं रंगभूमीने? खूपच ती मजा, ती नशा वेगळीच आहे मला असं वाटतं थिएटरची. आणि म्हणून म्हणजे आता पण माझं आहे, आता बघू नाटक पहिलं चालू होतंय का काय चालू होतंय, लेट्स सी. पण नाटक एनी टाइम करायला मला आवडतं आणि आवडेल, कारण तू शिस्त म्हणालीस, ते शिस्त, किंवा सगळ्या गोष्टी, ऍक्टिंगचे जे स्किल्स आहेत ना, म्हणजे तुमचा आवाज ती शेवटच्या लाईन पर्यंत ऐकू गेला पाहिजे, तर आवाजाची पट्टी काय, तो फ्लो काय, ठेराव म्हण, किंवा को ऍक्टर्स बरोबर तुम्ही स्टेजवर कसे वावरता, किंवा गिव्ह अँड टेक कसं आहे, किंवा ऐकत्या वेळेस मी विसरले तर मी ते कसं परत कॉपअप करेन, किंवा समोरचा मग कसा रिॲक्ट होईल. सो अशा पण खूप ऑन द स्पॉटवाल्या गोष्टी असतात. हे सगळं ऍक्टरच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, आणि ते त्याच्यातूनच तुम्ही ग्रो होता. सो म्हणजे तू हिंदीत बघ, कुठेही बघ, थिएटर आर्टिस्टचा एक वेगळा, आणि तो रिस्पेक्ट आहे. करेक्ट.
तो रिस्पेक्ट आहे. हे मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा, की असं नाही फक्त हा कॅमेरासमोर हे ते असं केलं म्हणजे हे ते पण भारी आहे, पण हे त्यातल्या त्यात सोपं आहे मला असं वाटतं. म्हणजे खूप असं होतं की ते मग कॅमेरासमोर तुम्ही तेवढ्याने बोलू शकता का, तुम्ही स्टेजवर बोलू शकता का, आणि ठीक आहे खूप कॅटेगरीज आहेत, पण ॲज अन ऍक्टर तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे स्टेज मस्ट आहे. आणि ते असं नाही होत, म्हणजे आता नवाजपासून ते कितीतरी लोक आहेत जे ह्याच्यातूनच पुढे गेलेत. आणि थिएटर म्हणजे तुम्ही त्या लेवलला गेलात म्हणजे हा आता मी थिएटर नाही करणार असं नाहीच होऊ शकत. पण So तुम्ही कोणी- सध्याच नाटकात काम ऑफकोर्स करणार? ऑफकोर्स हो, म्हणजे माझं आता आहे पण एक लाईनअप. सो लेट्स सी आता कधी ते होपफुली लवकरच सुरू ओके, होईल. सो काम सुरू आहे त्याच्यासाठी. हा, नाटक माझं आहे. मी व्हर्टिकल वेब सिरीज मध्ये पण काम केलं, ज्या हिंदी आहेत. आता खूप सारे OTT प्लॅटफॉर्म्स आलेत जे मिनी OTT म्हणतात त्याला. म्हणजे आधी फक्त नेटफ्लिक्स, अमेझॉन हे आता मोठे OTT झाले, पण आता मिनी OTT झालेत. तर त्याचे पण खूप प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावर मिनी सिरीज असतात. म्हणजे आपल्याला ते आता इंस्टाग्राम रील आणि याची ही सवय झाली आहे ना, की तो माइंडसेट झालाय की 1-1.5 मिनिटं ठीक आहे, हा मग नेक्स्ट. सो किंवा लोकांकडे वेळ नाहीये किंवा ती मजा येत असेल, काय जे असेल ते, पण ते जास्त वर्क होत आहे किंवा ते सध्या बूम मध्ये. सो त्या व्हर्टिकल सिरीज 1-2 मी केलेल्या आहेत हिंदी मधल्या. तर ते आहे, नाटक आहे, फिल्म एक आहे. तर त्याच्यात सुद्धा म्हणजे की मी कधीही न केलेले कॅरेक्टर मला करायला मिळत आहेत. सो आय एम हॅपी. अगदी. आणि मराठीमध्ये तू म्हणालीस की सुरू आहे मराठीचा प्रवास, पण तू हिंदीचा सुद्धा आता उल्लेख केलायस. हा, हिंदी जर्नी कशी सुरू झाली? कारण इथल्यापेक्षा तिथे काम मिळवणं कठीण आहे, सोपं आहे, काय एक्झॅक्टली? हो, कठीण आहे, पण मी पुन्हा तेच सांगते की इंडस्ट्री एकच आहे ना ग. म्हणजे तू आता शाळा एकच आहे, तुझ्या मीडियम वेगळे असतील, भाषा वेगळ्या असतील, तरी तुला सांगायचं तेच आहे किंवा शिकायचं तेच आहे. सो फक्त तो लँग्वेजचा फरक पडतो. आणि ती इंडस्ट्री खूप वास्ट आहे. म्हणजे आपली इंडस्ट्री एवढी असेल तर ती एवढी आहे, पण तरी सुद्धा चांगली गोष्ट ही की मराठी ऍक्टर्सला तिथे खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे त्यांचं असं नाही यार, ये तो मराठी वाले थिएटर करके आते हैं, किंवा त्यांना ऍक्टिंगचा सेन्स असतो हे त्यांना माहिती असतं. म्हणजे उगाच हे नाही येणार. त्यांना कुठली स्क्रिप्ट दिली तर ते व्यवस्थित अभ्यास करून ते छान टेक देतील हे माहिती असतं. सो तो रिस्पेक्ट. म्हणजे आता हिंदीमध्ये मी डेली सोप सुद्धा केली, नंतर फिल्म सुद्धा केली, मलाल संजय लीला भन्साली प्रोडक्शनची, ती केली. सो ते भन्साली प्रोडक्शन तर म्हणजे मी अशी होते की वा चला, पण तेच आहेत त्याचे कोज अँड कॉन्स तुम्हाला नंतर लक्षात येतात. पण तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग तुम्ही आहात किंवा ती प्रोसेस काय आहे, मग बघूयात तरी की अरे बापरे त्यांचं सेट आणि हे ते आपण ऐकलं होतं, किंवा ते काय पद्धतीने डिरेक्ट करतात. सो त्यांचे प्रमोशन पासून सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या लेवलच्या असतात. मग ह्याचा एक भाग होता आलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. मग ते सेटवर कसे वावरतात, मग आपल्याला काय शिकलं पाहिजे. सो या खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. सो हिंदी डेली सोप असेल, फिल्म असेल, आणि आता मी जस्ट म्हणजे या निमित्ताने सांगायला पाहिजे की नाही माहिती नाही, पण रोहित शेट्टी प्रोडक्शनची फिल्म येणार आहे आता काही दिवसात. तर हिंदी फिल्म, हो. सो डिरेक्टेड बाय रोहित शेट्टी. असं मला त्यांच्या म्हणजे काम करता आलं, त्यांच्या फिल्मचा भाग होता आलं. सो ते माझ्यासाठी खूप काय म्हणतात, ग्रेटफुल आहे मी त्या गोष्टीसाठी, आणि आय एम वेटिंग फॉर दॅट. शूट झालंय? शूट झालंय, हो शूट झालंय. ती फिल्म आता येईल आणि मस्त रोल करायला मिळाला मला. आणि ओव्हरऑल ती म्हणजे रोहित शेट्टीच मी इतकं मानते ना त्या माणसाला, किंवा आवडतं मला त्यांचं काम, की ज्या पद्धतीच्या त्यांच्या फिल्म्स असतात. आणि मी खूप म्हणजे सिद्धू वगैरे आमचं पण खूप वेळा बोलणं व्हायचं आणि मला असं वाटायचं, पण या निमित्ताने मला खरंच दर्शना सांगायला आवडेल, मॅनिफेस्टेशन जे असतं ना, तर मी अशी फार हे नव्हते, किंवा असं असतं ना आपण कुठून तरी काहीतरी ऐकतो, मग अरे बापरे खरंच असेल का हे. पण तुला सांगते की मला असं काही दिवसांपासून ना, मी खूप काही म्हणजे महिन्यांपासून मी असं मॅनिफेस्ट केलं होतं की नाही, मला रोहित शेट्टीच्या फिल्ममध्ये काम करायचं आहे आणि मला मिळणार आहे. माहीत नाही जवळ, हे मी कोणालाच नाही बोलले, माझं मलाच ऑब्व्हियसली, की नाही मला हवंय आणि मला करायचं आहे आणि रोहित शेट्टीच्याच फिल्ममध्ये हवंय. माहीत नाही मला ते कसं येईल, कसं वर्क होईल, माझे कॉन्टॅक्ट्स आहेत का, किंवा मी ट्राय तर कधीपासून करतेय, मग अजून नाही झालंय पण ते होईल का. सो असं मी मॅनिफेस्ट केलं होतं. आणि सागरही म्हणायचं की नाही तू मॅनिफेस्ट कर,
म्हटलं बरं ठीक आहे. मग मी अशी खूप म्हणायचे आणि ते जेव्हा झालं ना तेव्हा मीच शॉक्ड होते की होतं ते. म्हणजे सो मला असं वाटतं की तेच आहे ना, परत तुमची कामावरची श्रद्धा किंवा तुमची विल पॉवर किती आहे, याच सगळ्या गोष्टी आहेत त्या ह्यानी. पण मॅनिफेस्टेशन वर्क्स असं मला ते खरंच आणि हे आता झालंय. सगळेजण बोलायला लागलेत ना मॅनिफेस्टेशन. हा, सो मग वाय नॉट, म्हणजे ती त्यातल्या त्यात सोपी गोष्ट आहे जी आपण करू शकतो. एक्झॅक्टली, स्वतःला So, हा. पॉझिटिव्ह वाईब्स देणं. हा हा राधा, So, पण let's स्ट्रगल आलाय का एवढ्या वर्षात वाटेला? खूप ग, म्हणजे हो. काय, कोणाला चुकलाय स्ट्रगल, सगळ्यांनाच आहे. नाही, खरंय. प्रत्येकाची वाट वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे हम्म. आणि प्रत्येकाला मिळणारं हे पण वेगळं आहे. म्हणजे आता मला माधुरी दीक्षित आवडते, हम्म. पण मी माधुरी दीक्षित म्हणजे मी होईन का, तर म्हणजे मला व्हायचं नाहीये. मी राधासागर म्हणूनच आहे, पण मग ते तुम्ही म्हणजे कम्पेअर करून नाही चालत. किंवा ती त्या लेवलला गेलीये, तिच्या पाथ वेगळा होता, सगळ्याच गोष्टी वेगळ्या होतात. मी चांगल्या गोष्टी घेऊन मी माझ्या पद्धतीने राधासागर कशी मोठी होईल हे मी बघू शकते. करेक्ट. सो त्या पद्धतीने माझं हे चालू असतं स्ट्रगल. तर खूप चांगले अनुभव, वाईट अनुभव. दिसण्यावरून असं नाही झालं, पण मग आधी खूप पुणेरी जास्त हे होता, सो तो टच होता. पण कळतच नाही ग, किंवा कधी आधी सुरुवातीला काय व्हायचं की पुण्याची ना, म्हणजे पुण्याची म्हणजे मग तेवढी अवेलेबल असेल का डेली सोपला हे बघतात ना ऑब्व्हियसली, तो क्रायटेरिया. अरे मग ही मग पुण्यावरून येणार, मग हे मग मला कळायला लागलं थोड्या दिवसांनी मग की नाही, माझं मुंबईत घर आहे, मी मुंबईत राहते, मग मी येऊ शकेन, मी इझिली, म्हणजे तुम्ही कधी बोलवलं तरी मी पोहोचू शकेन. अशा पद्धतीने मग स्वतःला गोष्टी कळून मग ते चेंजेस करून की नाही, मुंबईत घर आहे ऑफकोर्स, म्हणजे पाहिजेच, तुम्ही असं नाही करू शकत. तर मग त्या अशा हळूहळू गोष्टी घडत गेल्या. ओके, सो स्ट्रगल चुकलेलं किती वर्षाचं असेल स्ट्रगलिंग पिरियड? ना असं नाही ग, ऑन अँड ऑफ असं नाही. सीम पहिली 4-5 वर्ष तर तुम्ही असे रडत खडत किंवा हे कळतच 4-5 वर्ष जातात. सो तो जास्त असतो. मग तुम्हाला कळायला लागतं ओके, मला या मार्गाने पुढे जायचंय, ही लोक आहेत. आणि कसं होतं, म्हणजे डेली सोपला म्हणजे जे मला कळत गेलं, तिथे प्रोडक्शन हाऊसेस आहेत. तू जाणार, तू ऑडिशन देणार, मग तुला कळणार, ही याची पद्धत झाली. फिल्म्समध्ये तुमचे कॉन्टॅक्ट्सच मॅटर करतात. बरोबर. आणि मग किंवा मग तुझं काम एकावरून दुसरं, दुसऱ्यावरून तिसरं असं. म्हणजे माझ्या बाबतीत झालं की माझी जी पहिली ॲज अ लीड फिल्म मी केली, नातीखेळ नावाची, अनफॉर्च्युनेटली ती नाही रिलीज झाली आहे. नागेश भोसलेंनी डिरेक्ट केली होती. तर ती फिल्म मला, मी गेले होते ऑडिशनला अशीच, आणि माझं वेगळ्याच कुठल्या तरी रोलसाठी झालं होतं बरं का. आणि झालं असं की जे असतं ना, जे तुम्हाला तुमच्यापर्यंत येतच, की जो माझा रोल आहे तो मला येणार कसाही करून. तर मग त्यांचं चाललेलं लीडसाठी कोणाला घ्यायचं. मग खूप ऑप्शन्स होते, पण काही बजेट आणि त्या गोष्टी वर्कआउट नसतील झाल्या. मग कोणीतरी आजारीच काय पडलं, असं करून ते शेवटी माझ्याकडे आलं. सो तेव्हा बजेट काही क्रायटेरियाच नव्हतं, मला लीड मिळते हेच माझ्यासाठी, आणि ते सुद्धा 2015ची गोष्ट. सो तेव्हा तर ते मला फारच हे होतं. पण मग ती जी प्रोसेस होती तुला सांगते कारण ती खूप अशी रिअलिस्टिक फिल्म आहे, रॉ, अशी टिपिकल कमर्शियल अजिबात नाही आहे. सो मग ती जी पूर्ण प्रोसेस होती, म्हणजे नो मेकअप लुक, अशी ती खेडेवळ गावाकडची बाई, आणि मग तिला म्हणजे एखाद दुसरं पोर आहे, किंवा ती ऑलटुगेदर, म्हणजे तो अभ्यासच होता माझ्यासाठी की अशा पद्धतीचं पण शूट असतो. मग खूप गोष्टी मला नागेश सरांकडून तेव्हा शिकायला मिळाल्या. मिलिंद शिंदे, उमेश जगताप, आम्ही तिघं असे लीडमध्ये आहोत. पण ते मला एकच, म्हणजे जो शिकवून जातो ना धडा, किंवा जे खूप अगदी आयुष्यभर लक्षात राहील, अशी ती फिल्म आणि ती प्रोसेस होती माझ्यासाठी. सो मला फार असं वाटत होतं की ती फिल्म यावी, म्हणजे त्याच्यासाठी मला इंटरनॅशनल अवॉर्ड आहे. हो, पण ती इथे नाहीये अजून रिलीज झाली ती. सो पण खूप, म्हणजे डबिंग सुद्धा, आता डबिंग हा खूप महत्वाचा भाग आहे फिल्मच्या याच्यात. तर डबिंग सुद्धा कसं म्हणजे करायचं, नुसतं बोलायचं असतं का, तसं नसतं. डबिंग पण म्हणजे तुम्हाला ऍक्टिंग तिथे करावी लागते. तो माझा आवाज रडकासूर येण्यासाठी म्हणजे नुसतं मी असं करून नाही चालणार. ऍक्च्युअली यू हॅव टू परफॉर्म देअर इन फ्रंट ऑफ माईक, तर तो तसा आवाज निघणार आहे. सो मला ते इतकी शाळा घेतली होती माझी नागेश सरांनी. पण ती, आणि मी अशी होते की मी म्हणजे काय म्हणतात, डिरेक्टर जे सांगेल ना ते माझ्यासाठी मी ते फॉलो करते. म्हणजे मी माझं कोरीपाटी, मी कुठेही जाताना कोरीपाटी घेऊन जाते, कारण त्याला माहिती आहे ना सगळं.
म्हणजे मी माझे इनपुट नंतर देईन ॲज अन ॲक्टर की मला हे करायचं करू का, किंवा मला ॲज अन ते कॅरेक्टर म्हणून हे वाटतंय, पण मी कोरीपाटी घेऊन जाते, मग तो जे सांगेल त्या पद्धतीने मी परफॉर्म करते. So ते जास्त इझी जातं. आणि मग त्या पद्धतीने मी खूप गोष्टी शिकले त्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये. सो ते मला आयुष्यभर पुरेल असं आहे. पण ते एवढं चांगलं काम करून ते प्रेक्षकांनी पाहिलंच नाही. या अशा तर खूप तो एक films वेगळा आहे. स्ट्रगल आहे. स्ट्रगल म्हणजे ते दुःख आहे. दुःख आहे. ती काय, किंवा धर्मस्थ नावाची फिल्म ज्याच्यात छायाताई आहे, छाया कदम, मी आणि किशोर कदम असे आम्ही तिघं लीड आहोत. आणि इतकी सुंदर गोष्ट आहे ती. मालवणला शूट झालं होतं आणि परत अनफॉर्च्युनेटली त्याचे डिरेक्टर आहेत संदीप पडियार म्हणून, जे कोविडमध्ये गेले. हा, आणि ते म्हणजे मांजरेकरांबरोबर खूप त्यांनी प्रोजेक्ट्स केली आहेत. त्यांचं ते ड्रीम प्रोजेक्ट होतं. सो त्यांनी खूप जास्त त्याच्यावर काम करून आम्ही ते शूट केलेलं. खूप चांगलं झालं, पण ते पण अनफॉर्च्युनेटली अजून नाही आलंय. सो अशा खूप फिल्म्स आहेत ज्या यट टू कम, आणि माहित नाही आता पुढे काय होईल. सो म्हणून मला असं वाटतं ते माझ्याच काय, सगळ्याच फिल्म्स, अशा किती फिल्म्स आहेत की ज्या बनतात पण त्या रिलीज होतात किंवा त्या ह्याच्यात रिलीज होतात असं नाही. So झाल्या पाहिजेत. ओके. आणि ना म्हणजे एखाद्या कलाकाराबद्दलचे गैरसमज खूप असतात अनेकदा, आणि ते ना सहकलाकारांकडनं युजली ऐकायला येतं. डेली सोपच्या बाबतीमध्ये तर आपण सर्रास ऐकतोच या गोष्टी आजकाल. मला सांग, इतक्या वर्षात तुझ्याबद्दलचे काही गैरसमज तुला दुसऱ्या कोणाकडनं तरी कळलेत? सेटवरची वागणूक म्हणा किंवा इन जनरल? नाही आता म्हणजे समोर तर छानच बोलतात लोक, मागून कसे बोलतात ते म्हणजे फार मी त्याला महत्व देत नाही. कारण सगळेच बोलतात ग, म्हणजे तू कितीही चांगली वाग. तुझ्याबद्दल बोललं नाही नाही, म्हणजे नाही, माझ्याबद्दल असं नाही, मी इन जनरल बोलते. स्पेसिफिक मला काही कळलेलं किंवा हे असं काही नाहीये. कारण मी जनरली म्हणजे मी जशी आहे तशीच वागते. मी जशी मी तुझ्याशी बोलतेय तशीच मी सगळ्यांशी बोलते. किंवा सेटवर मग तुमचं बॉन्डिंग कसं आहे, तुम्ही रोजच भेटता, रोजच तुमचे एकत्र सीन्स असतात, तर ते थोडाफार फरक पडतो. पण चांगलंच असतं, म्हणजे मी अशीच वागते चांगली, जेवढं मला चांगलं शक्य आहे. पण आता तरी सुद्धा मग काही लोकांना मागून काही बोलत असतील तर मग दॅट डझंट मॅटर फॉर मी. म्हणजे कारण बोलणारे बोलतात, मग ते ऐकून सोडून द्यायचं असं मला वाटतं. कारण किती गोष्टींचा तू स्ट्रेस घेशील, ऑलरेडी तुझं पर्सनल आहेच आहेत काही ना काहीतरी. सो ते चालूच असतं ना, मग तू या गोष्टींचा स्ट्रेस घेऊन काय करशील? रिजेक्शन फेस केलंयस कधी? खूपदा 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 खूपदा, जे प्रत्येक जण करतो. पण हो, म्हणजे आणि त्याला रिझन नसतं. म्हणजे आता डेली सोपच्या बाबतीत जास्त की का नाही झालं त्याचं उत्तर नाहीये ना ग. म्हणजे आता समोरच्याला मी का नाही आवडले हे मी नाही सांगू शकत. कदाचित माझा चेहरा आवडला नाही, कदाचित मी त्या कॅरेक्टरला जात नाही असं असेल, किंवा काहीही रिझन असेल. किंवा असं बऱ्याचदा की म्हणजे जे मला अनुभवले ते सांगते की जे मी म्हणजे लीडसाठी आधी असंच असायचं ना, लीडसाठीच ऑडिशन द्यायचे. पण मग त्यांचा क्रायटेरिया कदाचित की लीड म्हणजे थोडी अशी सोशिक, सोबर, किंवा जी चार चौघांमधली एक वाटेल अशी नॉर्मल मुलगी. म्हणजे मी काही वेगळी दिसतं असं नाही म्हणते, पण कदाचित मग त्या ह्याला मी जात नसेल, मग म्हणून रिजेक्शन झाली आहे, किंवा माहित नाही, एन नंबर ऑफ रिझन्स. तू विचार करतेस रिजेक्शनचा की आपण का रिजेक्ट झालो असू? आता नाही करत एवढा, ओके, कारण ते यूज टू इट. पण विचार करून उपयोग नसतो असं आहे. पण तुला सगळ्यात लेम रिझन राधा काय दिलंय रिजेक्ट करायचं? लेम रिझन जाऊ दे, ते खरं नाही वाटणार. पण नाही, तू बरी दिसतेस ना, म्हणजे तू अशी बरी दिसतेस म्हणजे मॉडर्न दिसतेस किंवा अशी, मग आम्हाला तसं हे नकोय किंवा ते कॅरेक्टर तसं नाहीये म्हणून. अशी काही फार वेगळी रिझन्स नाही, पण असं मला असं होतं की मग कशी दिसू, म्हणजे मी काय करू. म्हणजे एकदा असं झालं, हां, ते कॅरेक्टर जे आहे ती सावळी, काळी सावळी आहे असं मला रिझन दिलं बरं का. तर मी म्हणलं ऐक ना, मेकअप करताय तो मेकअप, हा म्हणजे तुम्हाला काळीच, सॉरी म्हणजे काळी सावळीच मुलगी पाहिजे ओरिजिनल तर गोष्ट वेगळी, पण मग तुम्ही तसा म्हणजे तोच क्रायटेरिया असला पाहिजे, नाही तर मग मेकअप करताच येतो त्याचा आणि ऍक्टिंगचा काहीच म्हणजे की हा ही गोरी आहे
म्हणून तिला नाही कास्ट नाही करत असं नाही होऊ शकत. तर ते मग कधी कधी उगाच रिझन्स वाटतात ही दिलेली, हा की खोटी वाटतात. खोटी वाटतात. खरं आहे. आणि मग तू सरळ सांग मला की नाही होऊ शकत वर्कआउट, आपण नंतर करूयात, हे होऊ शकतं. आणि ना अनेकदा ना ग्रुपिझमचा सुद्धा फटका कलाकारांना बसतो. आता प्रत्येक जण खूप उघडपणे याबद्दल बोलायला लागलाय की आपल्या इंडस्ट्रीतलं ग्रुपिझम किंवा लॉबिझम. हातातोंडाशी आलेले घास कलाकारांचं निघून जात, कारण ते पर्टिक्युलर त्या कंपूचा भाग नाहीयेत. राधा, तू बघितलंयस अशा प्रकारचं ग्रुपिझम तुझ्या आजूबाजूला, किंवा तुझ्या हातातनं काम गेलंय त्यामुळे कधी? होतं, बऱ्याचदा होतं. आणि ऑफकोर्स देअर आर ग्रुपिझम किंवा लॉबीज आहेत, पण ह्याच्याकडे मी चुकीच्या ह्यानी नाही बघत. कारण आता तू सांग ना, म्हणजे समजा माझा हा ग्रुप आहे, तर मी माझ्या लोकांना जास्त प्रमोट करणार किंवा प्राधान्य देणार. आता ते आपण थर्ड पर्सन असतो म्हणून आपल्याला वाटतं की यार, म्हणजे आता मी पण कुठल्याही ग्रुपचा भाग नाहीये, पण तरी सुद्धा म्हणजे मला वाटतं की यार त्यांनी मला का नाही कास्ट केलं, तो त्याच्या लोकांना घेऊनच करतो, किंवा हे एवढ्याच जणी दिसतात, याच मुली रिपीट दिसतात, असं वाटतं बऱ्याचदा. पण ठीक आहे, म्हणजे इट हॅपन्स. असं काही मला चला मग आता मी या ग्रुपचा भाग बनते, मग मी काहीतरी अशा गोष्टी करून काही प्रत्येकाचे काही हे असतात सेट ऑफ हे, की मी एवढ्या गोष्टी मी माझं ॲज अ राधा म्हणून मी या गोष्टी करू शकते, किंवा मी ठरवलेल्या आहेत या गोष्टी मी कम्फर्टेबली करू शकते. सो माझे काही लिमिटेशन्स आहेत, माझ्या काही गोष्टी ठरल्यात, सो त्या पद्धतीने मी वागते. मग ते समोरच्याला वाटलं की ही ओके आहे, मग ते कॅरेक्टर वाईज त्यांना वाटलं घ्यावं तर घ्यावं. तू आता लिमिटेशनचा मुद्दा काढलास. युजली ना आपण काय करतो, स्वतःसाठीच काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन सेट करतो काम करत असताना, राईट? राधा, इतक्या वर्षामध्ये तू तुझ्यासाठी काही बंधनं किंवा लिमिटेशन सेट केले होते की ह्याच्या पुढे जाऊन मी काम नाही करणार, किंवा ही लाईन मी कधीच क्रॉस करणार नाही, असं काही ठरवलं होतंस कधी, किंवा ठरलंय? स्पेसिफिक असं काही नाही. जसं मला त्या मुमेंटला मला काय वाटतंय त्याच्यावर मी ते ठरवते. आणि ऑफकोर्स म्हणजे कुठली माणसं आहेत, कुठली लोक आहेत, काय प्रोजेक्ट आहे, किंवा त्या वेळेला ती गोष्ट योग्य आहे का, त्याच्यावर ते सगळं. कारण आपलं ना सगळं म्हणजे काय म्हणतात, शोई बिझनेस आहे, राईट? म्हणजे ते काही तुम्ही ते दिसणार आहे, तू जे काय काम करशील किंवा जे काय हे करशील, तर ते पब्लिक फिगर आहोत आपण. सो त्या पद्धतीने विचार करून वागलं पाहिजे, एवढंच आहे. हा, म्हणजे चूक बरोबर असं कधी काही नसतं, तुम्हाला काय योग्य वाटेल तेवढंच असतं. आता तुला कशा प्रकारचं काम करायचंय? डेली सोप करायचं आहे का काय करायचं? नाही, मला डेली सोप करायची फार इच्छा आहे, कारण मी अंकिता, अभिलाषानंतर पुन्हा एकदा तसं काहीतरी चॅलेंजिंग करायला मिळावं. आणि डेली सोप ह्याच्यासाठी कारण मला तो गॅप भरून काढता येईल लवकर, आणि त्या पद्धतीने मी लोकांपर्यंत लवकर पोहोचू शकेन म्हणून. पण अदरवाईज फिल्म्स आणि हे ते मी ॲट द सेम टाइम चालू ठेवणारच आहे, किंवा थिएटर जसं मी म्हणाले तसं. तर ते ॲज अन ती ॲक्टरची भूक असते, ते काय कधी संपत नाही, त्याच्यामुळे ते साईड बाय साईड जसं जमेल तसं ते पण करत राहणार. आणि ना ॲक्च्युली या म्हणजे आपली करिअर जर्नी म्हणू देत किंवा पर्सनल प्रोफेशनल अपडाऊन्स म्हणू देत, या सगळ्या गोष्टी ना लीड करत असतात आपल्या मेंटल हेल्थला. आणि एस्पेशली एक बाळ आपल्याकडे असल्यानंतर मूड स्विंग्स म्हणा, किंवा सगळे असं होतं की सगळेजण काम करतायत, यार मीच काम करत नाहीये, ही फिलिंग येणं व्हेरी कॉमन. कारण आतापर्यंत या शो मध्ये ज्या न्यूली मॉम आल्या आहेत ना, त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आहे. राधा, मला तुला विचारायला आवडेल इकडे की तू किती प्रायोरिटाईज करतेस तुझी मेंटल हेल्थ, किंवा किती लक्ष देतेय सुरुवातीपासून, का आत्ता जरा जास्त द्यावं लागते, काय एक्झॅक्टली? ती जी जर्नी आहे ना मदरहूड, ती म्हणजे कांट एक्सप्लेन अशी आहे. कारण मी जसं म्हणाले मेंटल फिजिकल तुम्ही कम्प्लीट चेंज होता. तर मला म्हणजे तेच सांगते तुला की मला वाटलंच नव्हतं की मेंटली सुद्धा आयुष्यपत असं काही होतं. प्रत्येकाची वेगळी जर्नी, काही जणांना होत पण नसेल, पण माझ्या बाबतीत म्हणजे मेंटली फिजिकली मी वेगळ्याच झोनमध्ये गेले. सो त्याच्यातून बाहेर पडणं हे खूप अवघड. म्हणजे मी आता मी तेवढी परत मी रिझ्यूम होतीये, मी परत त्या ट्रॅकला येते, हे माझं मला जाणवतंय सगळ्या बाबतीत, कॉन्फिडन्सच्या बाबतीत आणि सगळ्याच. म्हणजे एकदम आपण असे होऊन जातो, मी झाले होते. म्हणजे काही मुली अशा लवकर पण चल 3 म्हणजे असं पण मी बघितलं होतं, अरे यार ही 3 महिन्यात झालं, म्हणजे कसं काय, अरे बापरे ते पोट केवढे मग वेट पुट ऑन झालेलं असतं, मग मेंटली तर वाटच लागलेली असते, मग बाळाला पण वेळ द्यायचा, अरे बापरे मग कसं करायचं, असं सगळे काही प्रश्न.
त्यात बाकीची मोठी म्हणजे लोक पण काय काय सांगतात हो. असं तसं, मग आता करणार नाही, मग आता घरीच वगैरे असं नाही का, म्हणजे मग आता बाळाला वेळ देणार का, मग परत करणार का, अरे बापरे मग कसं करणार वगैरे. सो मग ते तुमचं तुम्हाला वे आउट काढावा लागतो आणि तुमचं तुम्हालाच ठरवावं लागतं. आणि म्हणजे मी पुन्हा एकदा की सागर माझ्या आयुष्यातला इतका स्ट्रॉंग हे आहे ना, आणि कोणीतरी लागतंच तुला, तुझं तू करशीलच, पण तरी सुद्धा एक पाहिजे ना. तर सगळेच म्हणजे माझे आई बाबा असू देत किंवा सासू सासरे आणि सागर आणि वीर आता मोठं झाल्यावर, पण तो सपोर्ट खूप गरजेचा आहे आणि तुझं तुलाच उभं राहावं लागतं. आणि मग आत्ता मला जाणवतं की आफ्टर 2 इयर्स की हां, आता मी पुन्हा राधा ओके, असं असं मी तेवढ्या कॉन्फिडेंटली करू शकते, किंवा आता मी तेवढी हे झालीये, रेडी होतीये, झालीये ऑलमोस्ट, असं ते स्वतःलाच जाणवतं. करेक्ट. सो ते तुमचं तुम्हालाच बाहेर पडावं लागतं. मग आता छान आहे मेंटल हेल्थ. येस At least. ऍब्सोल्युटली. हो. आणि मग ते तुम्हाला कळत जातं हाऊ टू डील विथ इट. म्हणजे आधीच्या गोष्टी वेगळ्या असतात, सिच्युएशन्स वेगळ्या असतात, मग प्रायोरिटीज वेगळ्या असतात. आता मग असं आलं तर तुला काय करायचं, तर ते थोडं तुझं एज आहे, मॅच्युरिटी लेवल आहे, सगळंच आहे, अनुभव आहे. सो त्याने तुझं तुलाच कळत जातं की हाऊ टू डील विथ इट. करेक्ट आहे. स्टील आय एम ट्राईंग आणि काय म्हणतात गेटिंग ओव्हर इट, की त्या गोष्टी आता बाहेर पडायचंय आणि आता असं फेस करायचंय, डील करायचंय, पण ते तर जमेल. आपण लवकरच तुझा इंटरव्ह्यू एका नव्या सिरियल साठी करूयात. नक्की. तू मॅनिफेस्टेशनवर इतकं बिलीव्ह करतेस, पण ना Yes. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राधा एक अशी मुवमेंट असते जी त्याच्यासाठी शायनिंग मुवमेंट असते. सिन्स तू आता 12-13 वर्ष काम करतेस या इंडस्ट्रीमध्ये, सो आजच्या या तिची गोष्टमध्ये मला तुझी PNG स्पेशल शायनिंग मुवमेंट जाणून घ्यायची, की तुझ्या मते ती भूमिका किंवा तो दिवस तुझ्यासाठी टर्निंग पॉइंट, तुला शाईन करून देणारा ठरला. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. असे 2-3 आहेत. प्लीज शेअर. अरे नाही, म्हणजे जे मला आता क्लिक होतात, पहिली मुवमेंट तर ही होती की माझ्या नातीखेळ फिल्मसाठी मला इंटरनॅशनल बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. म्हणजे ही एवढी, तू बघ ना, पहिली लीड फिल्म, ती सुद्धा म्हणजे रिअलिस्टिक फिल्म आणि फेस्टिवल फिल्म, त्याच्यासाठी तुला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळते, रेकग्निशन. सो ही खूपच मोठी गोष्ट होती तेव्हा. 2017-18ची गोष्ट मला असं वाटतं, तेव्हा ते डिक्लेअर झालं होतं. सो हे कमाल होतं माझ्यासाठी. आणि म्हणजे तेव्हा एक आणखीन कॉन्फिडन्स आला की मी करते ते बरोबर आहे किंवा मी राईट ट्रॅकवर आहे. सो असं ते कुठेतरी ती एक मुवमेंट होती. दुसरं म्हणजे भन्साली प्रोडक्शनची जेव्हा मलाल ऑफर झाली, तर ती सुद्धा ऑफकोर्स बिग बॅनर, बिग प्रोडक्शन, आणि त्या प्रोजेक्टचा भाग होता आला ती. आणि तिसरी आत्ताची म्हणजे रोहित शेट्टी. सो मी म्हणजे तू बघ ना, तो सीन रोहित शेट्टी डिरेक्ट करतोय, तर हे म्हणजे माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहे ती मुवमेंट. किंवा त्या पद्धतीने, म्हणजे ते जे माझं कॅरेक्टर होतं, मुस्लिम कॅरेक्टर आहे, फार नाही सांगणार, पण ज्या पद्धतीने तो सीन शूट झाला आणि त्याचं जे म्हणजे मी ओव्हरऑल बघितलं ना, त्या माणसाचं जे डेडिकेशन आहे ना, आई शपथ, म्हणजे त्याचा वावर, त्याचं बोलणं आणि डेडिकेशनच म्हणजे रिफ्लेक्ट होतं. सो इतकं भारी वाटलं की यार, म्हणून ती लोक तिथे आहेत. सो हे आपल्याला शिकलं पाहिजे. ऑब्व्हियसली डेडिकेशन आपलंही असतं, पण मग कुठे काय कमी पडतंय, मग या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. की नाही, ते आमचं सीन रिटेक चालू होतं, काहीतरी कॅमेराचे टेक्निकल इश्यूज होते, तर ते होतच नव्हतं. त्या एका छोट्या दारातून आत न्यायचा होता कॅमेरा आणि ट्रॉली वगैरे, ते होतच नव्हतं, काहीतरी हे होतंय, अडकतंय वगैरे. पण मग ते झालं आणि मग एका पॉइंटला ते स्वतः उठले आणि स्वतः त्यांनी की का नाही होतंय, ऍक्टर करतोय तो, ती सतत ती तेच करतेय, सो झालं पाहिजे, तू किती वेळा करायला लावशील. सो म्हणजे काय, आपण पूर्ण 100% देऊन करतो, ते तू किती वेळा तेच करशील, ते कुठेतरी थोडं हे होतं. हा, तर ते व्हायच्या आधी, तो परफॉर्मन्स द्यायच्या आधी तो टेक ओके झाला पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. सो मग स्वतः उठून त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः हे करून बघितलं आणि मग असं. सो ती इन्व्हॉल्वमेंट, ते डेडिकेशन कमालीचं होतं आणि सतत काम करायला आवडेल अशी ती मुवमेंट होती. क्या बात आहे. आणि ना खूप एक्साइटमेंट आहे आता तुझ्या त्या चित्रपटाची, इतका ऐकल्यानंतर आता. पण खूप छान, मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि पुन्हा एकदा
म्हणून मी कमबॅक कर लवकरच आणि नेक्स्ट नक्कीच. इंटरव्ह्यू आपण तुझा टेलिव्हिजनच्या सेटवरच करूया. थँक्यू Yes. सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच दर्शना. मलाही म्हणजे मी वाट बघत होते या इंटरव्ह्यूची खूप दिवसापासून आणि होपफुली आता हे मॅनिफेस्टेशन लवकरच वर्क होईल येप आणि आपण 100. सेटवर भेटूया. 100%. ऑल द बेस्ट अँड थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.